याच्यात दिव्यांग दिसत नाही. प्रतापजे दिव्यांगांना 2,500 आता काही भागत नाही त्याचं आलं. नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, दिव्यांगांच्या मानधनामध्ये वाढ होणार का? त्याचबरोबर एसी एसटी बसमध्ये दिव्यांगांना आरक्षण मिळणार का? नेमका प्रस्ताव काय आहे आणि बच्चू कडूंनी काय म्हटलेलं आहे विधान परिषदेमध्ये, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर बघा दिव्यांग बांधवांनो, की दिव्यांग बांधवांची अनेक वर्षापासून अनुदान वाढीबाबतची मागणी आहे, परंतु शासन पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी विधान परिषदेमध्ये, म्हणजे सध्या जे काही पावसाळी अधिवेशन सुरू आहे, तर त्या अधिवेशनामध्ये साधारणतः शासनासमोर प्रस्ताव मांडलेला आहे. आणि तो प्रस्ताव काय आहे, त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, तर मित्रांनो, हा जो काही 2,500 रुपयाचा लाभ आहे, तर तो अतिशय तुटपुंजा आहे, अशी तक्रार अनेक दिव्यांग लोक करताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यानुसार दिव्यांग बांधवांनी अनेक ठिकाणी मोर्चे केलेले आहे, आंदोलन केलेले आहे, निवेदन दिलेले, परंतु अजूनही शासनावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. त्याचबरोबर बच्चू कडू हिरिरीने दिव्यांग बांधवांचे प्रश्न हे विधानसभा विधान परिषदेमध्ये मांडत असतात. आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी सुद्धा दिव्यांग बांधवांसाठी जो काही शासनाकडे प्रस्ताव ठेवलेला आहे, तर तो प्रस्ताव अतिशय महत्त्वाचा आहे. पण याच्यात दिव्यांग दिसत नाही. प्रतापजे दिव्यांगांना 2,500 आता काही भागत नाही त्याचं आलं. आणि बाकी राज्यामध्ये 4,000वर दिव्यांगांना मानधन भेटतं. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी आपल्या सरकारनं अधिक पुढाकार घेणं फार गरजेचं वाटतं. कारण तुम्हाला आम्हाला माहीत आहे ते कसं जगतंय. तुम्हाला किमान 2 पाय आहे, आपण श्रीमंत लोक आहोत, किमान आरोग्याच्या दृष्टिकोनातून श्रीमंत आहे, 2 कान आहे, हात आहे, पाय आहे. पण ज्याला हे काहीच नाही, त्याच्यासाठी आमच्या भूमिका काय? खरं तर पृष्ठ क्रमांक 49, बाब क्रमांक 30 या सगळ्या याच्यावर थोडं परिवहन मंत्री आहे. तुम्ही एसी बस आहे तिथं तुम्ही त्याला आरक्षणच देत नाही. त्या तुमच्या खटारड्या गाडीत देतं आरक्षण त्या दिव्यांगाला. प्रतापरावजी, तुमच्याकडून अपेक्षा है, आपने झट करके निर्णय लेना जरूरी है. मागे घेतो. धन्यवाद पण आता हे ज्या तातडीने उठून तुमचं लक्ष वेधण्यासाठी बोलले ते, तसंच तुम्ही आम्ही आरक्षण देऊ असं सांगितलं असतं तर अधिक बरं वाटलं असतं. आणि पणन एपीएमसी मध्ये सुद्धा बाजार समितीमध्ये 5% निधी खर्च होत नाही. राहुलजी, तुम्ही तो निर्देश दिले पाहिजे. 5% त्याचा वाटा आहे. 2016चा कायदा आहे आणि त्याची कर्जमाफी जशी शेतकऱ्यांची झाली तशी त्या दिव्यांगांची पण कर्जमाफी होणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी बच्चू कडूंनी मांडलेलं आहे की साधारणतः दिव्यांगांची परिस्थिती अतिशय खराब आहे. त्यांना जे काही 2,500 रुपये दर महिन्याला दिले जातात, त्या 2,500 रुपयामध्ये त्यांना जीवन जगणे कठीण जात आहे. औषधाचा खर्चही निघत नाही. त्यामुळे शासनाने याचा विचार करून दिव्यांग बांधवांचे जे काही अनुदान आहे, सध्या ते 2,500 रुपये मिळत आहे, त्याच्यामध्ये वाढ करून ते कमीत कमी 4,000 रुपयापर्यंत करावं अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर दुसरा प्रस्ताव त्यांनी ठेवलेला होता शासनाकडे, की साधारणतः दिव्यांग बांधवांना एसटी बसेसमध्ये आरक्षण दिलं जाते, परंतु ज्या काही एसी एसटी बसेस आहेत तर त्याच्यामध्ये कोणतेही आरक्षण नाही. त्यामुळे त्यामध्ये सुद्धा त्यांना आरक्षण देण्यात यावं, अशा प्रकारचा प्रस्ताव बच्चू भाऊ कडू यांनी शासनाकडे ठेवलेला आहे. आता आपल्याला पाहणे गरजेचं आहे, कारण दिव्यांग मंत्रालयातील जे काही मंत्री महोदय आहे तर यांनी सकारात्मक प्रतिसाद पण दिलेला आहे. परंतु आता आपण बघूया पुढील काळामध्ये की नेमकं महाराष्ट्र शासन यावर कोणती कार्यवाही करेल आणि दिव्यांगांचे जे काही पेन्शन आहे तर ते वाढेल करेल का, आणि या संदर्भात जे काही महत्त्वाचे अपडेट असेल तर ते आपण आपल्या चॅनलवर वेळोवेळी देणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.